दोन्ही संघांचं आगमन झालंय. दोन्ही संघांना शुभेच्छा या सामन्यासाठी. जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. जो संघ पराजित होईल त्या संघाला अजून एक संधी मिळेल. त्यामुळे या सामन्यात जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरेल. या क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं. आणि या खरोखर या श्रीवर्धन वासियांना कबड्डीचा आस्वाद घेता येतो या प्रीमियम लीगच्या माध्यमातून. आमचे क्रीडा रसिक जे मैदानात बसलेत मॅटवर त्यांनी थोडं पाठी बसायचं आहे. अंकेश सर्वांना जरा त्या साईडला घे ना. विजय वाणी यांच्याकडून मंडळाला 251 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. बजाज प्रीतम इलेक्ट्रॉनिक्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि मैदान स्वीकारले चढाईसाठी आमंत्रण दिले. ते धनच समीकरण पाहायला मिळतं. लात मारून गडीपात करणं रिकामे असतात. तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर देण्यात येणार आहेत. सुंदर असं भव्य दिव्य देण्यात येणार आहेत. सुंदर असं भव्य दिव्य असे चषक आपल्याला इथे पाहायला मिळतात. ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री दर्शनभाई विचारे यांच्यातर्फे हे चषक देण्यात येणार आहेत. धन्यवाद विजयवाणी. आपण आमच्या या क्रीडानगरीला भेट दिल्याबद्दल. आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं प्रमुख पाहुण्यांचं या शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 गुणांची कमाई केली रोशनने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर विक्रांत डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढवर जातोय. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर चौडा पकड स्वतः कर्णधार रोशन मुसाने आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. 4-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. संत गतीने खेळ करून रिकाम्या आपला तंबूत दाखल. टाइम ऑफ घेतलाय तो धनश्री डेकोरेटर्स या संघाने. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल झालाय तो शिवा. त्याला प्रत्युत्तर रोशन स्वतः कर्णधार. 4-1 असं समीकरण पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यात सुंदर पकड पाहायला मिळते. शिवा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर पारस. पारसच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. संत गतीने खेळ करतोय पारस. संत गतीने खेळ करतोय तो पारस. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि दोन्ही संघाने 1-1 गुण मिळेल. बोताऊटच्या रूपात स्वतः कर्णधार. 7 गुण मिळतोय तो धनश्री डेकोरेटर्स संघाला. त्यांना प्रत्युत्तर रोशन. सुपर टॅकलची संधी आहे ती बजाजच्या अंगणात. सुरेश गुरव आपण व्यासपीठावर यायचंय. सुरेश गुरव. 3 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते. संत गतीने खेळ करतोय तो रोशन. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर मनोज पवार. मनोजच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7-1 असं लढत. आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. छान सुंदर अशी चढाई डाव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात पुन्हा डाव्या कोपऱ्यात चंचल चलाक चपळ अशी चढाई पाहायला मिळते. सुनील दर्गे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळते ती साहिलच्या माध्यमातून.
सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक धनश्री डेकोरेटर्स 9 आणि बजाज 5 गुण. 4 गुणाची आघाडी धनश्री डेकोरेटर्स या संघाकडे आहे. विनंती करतोय दर्पण जाधव यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना शिवशंभू विरुद्ध संघर्षवीर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. या सामन्यात जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. जो संघ पराजित होईल तो यानंतरच्या सामन्यात जो विजयी संघ ठरेल त्या संघाशी सामना खेळेल. त्यामुळे या सामन्यात जो संघ विजय होईल त्या संघाला सेमीफायनल मध्ये दाखल होण्याचा पहिला मान मिळेल. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो पारस पोरनाक. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. प्रयत्न करावा लागतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू. आणि आता मात्र सुंदर अशी पकड पाहायला मिळते. बाद होतोय तो पारस. गुण मिळतोय तो धनश्री डेकोरेटर्स या संघाला. त्यांना प्रत्युत्तर रोशन स्वतः कर्णधार 1-1 असं समीकरण. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो. ऑल आउट होतोय तो बजाज संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. आमच्या क्रीडा रसिकांमध्ये आमचे मान्यवर शंकरजी वाणी यांचं सुद्धा आगमन झालं. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य दिव्य असे चषक आपणाला पाहायला मिळतात. श्री दर्शनभाई विचारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे हे भव्य दिव्य चषक देण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी प्रथम क्रमांक आहे तो 21,000 रुपये. द्वितीय क्रमांक रोख रुपये 15,000 रुपये. तृतीय क्रमांक रोख रुपये 7,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक रोख रुपये 7,000 रुपये. अशा भव्य दिव्य स्पर्धा या प्रीमियम लीगच्या माध्यमातून आपणाला इथे पाहायला मिळत आहेत. ते शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं या क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो शिवा. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती धनश्री डेकोरेटरच्या अंगणात. परंतु एमटी रेड करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल झालाय. त्याला प्रत्युत्तर करतोय तो आकाश. दर्पणजी जाधव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. काशीनाथजी गुरु आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. चढार गेले तो आकाश संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल झालाय. टाइम अप घेतलाय तो धनश्री डेकोरेटर्स या संघाने. रशीज बोरकर उर्फ बंटी यांचे आगमन झालेले आहे. रोशन बोरकर. बंटी आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. बंटी शेठ. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. चढाईसाठी जात येतो शिवा. शिवाच्या समोर येतो 7चा डिपेंड बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आकाश. आकाशच्या समोर येतो 7चा डिपेंड संत गतीने खेळ करतोय. या स्पर्धा आपण
जय गणेश फोर्सच्या माध्यमातून यूट्यूब वाहिनीवर आपण पाहू शकता घर बसल्या. दर्पण जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आकाश रिकाम असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विक्रम. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. सुंदर पकड पाहायला मिळते आकाश आणि त्याच्या साथीदारांकडून. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशन. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. उजव्या कोपऱ्यात पुन्हा डाव्या कोपऱ्यात हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. यशस्वी गडी मारल्याचा दावा करतोय. 1 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सौरभ स्वतः कर्णधार आपल्या संघाला विजय मिळवून देईल का पाहूया. गुण मिळवून देतोय का पाहूया. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु एम्प्टी रेड करून रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो. संघर्ष धनुश्री डेकोरेटर्स या संघाने. विनंती करतोय प्रज्योत मंगेश शिगवण, ओम संदीप केळसकर, योग शीतल मांजरेकर, वेदश्री नितीन वैराग, लावण्या दीपक गुरव, स्वीटी रमेश वडमारे, मनस्वी जाधव यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला सुरेश गुरव गायगोटन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले येईल. चढार गेला तो. आकाश शांत गतीने खेळ करतोय. चढार गेला तो मनोज. मनोजच्या समोर येतो 7 चढे पेन. आपला संघ काही गुणांनी पिछेडर याची जाणीव ठेवून खेळतोय. सुंदर चढाई. 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी मनोजनी. या सामन्याची टर्निंग रेट ठरेल का पाहूया. चढार गेलाय तो सुमेक. सुमेकच्या समोर येतो 7 चढे पेन 7-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. उजव्या कोपऱ्यात टो टच करण्याचा प्रयत्न. यशस्वी चढाई करतोय. 1 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर शिवा. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर. टाइम अप घेतलाय तो बजाज संघाने. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं डिक्लेअर केलेत. 16-8 असं गुणफलक पाहायला मिळतोय. चढार गेलाय तो आकाश. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवा खैरे. सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई केली शिवाने आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर करतोय पुन्हा एकदा आकाश. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. प्रेक्षकांमध्ये सागर गुरव कुठे असतील तर यजमान मंडळानं आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण व्यासपीठाकडे यायचंय. सागर गुरव. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. संत गतीने खेळ करतोय तो आकाश.
एमटी रेड करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवा. 5-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. सुंदर चढाई, 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर राज. डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढाई गेला तो राज. राजच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. डू ऑर डायची चढाई. गडी मारल्याचा दावा करतोय. बाद होतोय तो राज. प्रत्युत्तर शिवा. सुपर टॅकलची संधी, परंतु पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई करून देतोय आपल्या संघासाठी. टाइम अप घेतलाय तो. चढर गेले तो आकाश. आकाशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7-1 असं समीकरण पाहायला मिळते. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. 7-1 अशी लढत. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल झालाय. त्यांना प्रत्युत्तर यश. आता मात्र 1-1 अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो धनश्री डेकोरेटर्स. गुणफलक आता मात्र सर्वांच्या समोर. 16-17 चढत गेला तो रोशन, स्वतः कर्णधार. 7-1 अशी लढत पाहायला मिळते. संत गतीने खेळ करतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत. सामन्यात रंगत येईल यात काही शंकाच नाही, कारण काय गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळते. 16-17 1 गुणाची नाममात्र आघाडी आहे. 2 मिनिटं शिल्लक आहे. चढर गेलाय तो शिवा, ज्यांनी या सामन्यात रंगत आणले. चढर गेलाय शिवा, पाहूया. आणि सुंदर पकड. आता मात्र सुंदर पकड करतोय आपल्या संघासाठी धनश्री डेकोरेटर्स. त्याला प्रत्युत्तर आकाश. संत गतीने खेळ करतोय तो आकाश. सामना संपाला शेवटचा मिनिट जाहीर केला पंचाने. संत गतीने खेळ करतोय तो आकाश. एमटी रेड करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विक्रांत. 7-1 बोनस गुण ऑन आहे, परंतु 1 गुणाची कमाई करतोय. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर करतोय पुन्हा एकदा. डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढार जातोय रोशन. सामन्याला रंगत येणारी चढाई पाहायला मिळेल. डू ऑर डायची चढाई आहे. प्रयत्न करावा लागेल तो रोशनला, तर संयम पाहावा लागेल तो बजाज संघाच्या खेळाडूंना. आणि सुंदर पकड. चढर गेलाय तो शिवा. सुंदर सामना पाहायला मिळतोय. 5-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. आणि रायडर बाद दिलाय. रायडर बाद दिलाय. त्यामुळे
रायडर बाद दिलाय त्यामुळे हा सामना सुंदर सामना. एक गुणाची कमाई होते ती धनश्री डेकोरेटर्स आणि हा सामना एक गुणाने विजय होतोय तो धनश्री डेकोरेटर्स. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय धनश्री डेकोरेटर्स. तर बजाज संघाला सुद्धा अजून एक संधी आहे. शिवा खैरे याला जेपी रिसॉर्ट यांच्याकडून वाळवटी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आत्ताच्या रेडसाठी. तसेच विजयी संघाला 200 रुपयाचं पारितोषिक सुरेश गुरव यांच्याकडून आलेलं आहे. शिवराज आपलं शिवा आपलं पारितोषिक घेऊन जायचंय 200 रुपयाचं. शिवा यांना आत्ताच्या रेडला 200 रुपयाचं जेपी रिसॉर्ट यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच हा संघ विजयी ठरला त्या संघाला 200 रुपयाचं पारितोषिक सुरेश गुरव गायगोटन यांच्याकडून ते पारितोषिक जातंय धनश्री डेकोरेटर्स. आपलं 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय धनश्री डेकोरेटर्स. कॅप्टन धनश्री डेकोरेटर्स 200 रुपयाचं पारितोषिक सुरेश गुरव यांच्याकडनं विजयी संघाला. चला आता होणारा सामना शिवशंभव विरुद्ध संघर्षवीर. शिवशंभव विरुद्ध संघर्षवीर दोन्ही संघांनी ताबडतोब ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. डीजे मनस्वी लक्ष्मण जाधव श्रीवर्धन या आटापाटा संघामध्ये निवड झालेले खेळाडू आहेत. रायगड जिल्हा
यांचं सत्कार या शिवतेज मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. खरोखरच या सर्व खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायचेत. एक अभिमानाची गोष्ट आहे. खरोखरच प्रत्येक आपण खेळाडू घडवत असतो, तसेच या आटापाट्या संघामध्ये या खेळाडूंची निवड झालेली आहे आणि आपल्या या श्रीवर्धन शहराचं नाव उज्ज्वल करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा मिळवला आहे. खरोखरच शिवतेज मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी मंडळाचे अध्यक्ष काशीनाथजी गुरव यांना विनंती करतो की या खेळाडूंचा आपण यथोचित सत्कार करायचा आहे लवकरात लवकर. यापूर्वी आट्याबाट्या खेळामध्ये श्रीवर्धनचं नाव कुठेही नव्हतं, फक्त बोर्लीमध्ये आपल्याला ऐकायला मिळायचं. परंतु श्रीवर्धनमध्ये सुद्धा आट्याबाट्या संघाचं आपल्या या श्रीवर्धनच्या खेळाडूंचं नक्कीच टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. कारण का आपल्या श्रीवर्धनमध्ये सुद्धा आट्याबाट्या या खेळाचं खेळाडू आपल्या इथं निर्माण झालेत. त्या सर्वांचा सत्कार आपण करणार आहोत. प्रज्वल मंगेश शिगवाड, ओम संदीप केळसकर, योग शीतल मांजरेकर, हॅलो, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत यांच्यासाठी. योग शीतल मांजरेकर हा सलग दोनदा रायगडमध्ये याची निवड झालेली आहे. वेदश्री नितीन वैराग, हात वर करायचा आहे. वेदश्री नितीन वैराग, आपण हात वर करायचा आहे. जोरदार टाळ्या. ही जसवलीची खेळाडू आहे वेदश्री नितीन वैराग. लावण्या दीपक गुरव ही श्रीवर्धनची खेळाडू आहे जीवनेश्वर पाकाडीतली. स्वीटी रमेश वडमारे ही श्रीवर्धनची खेळाडू आहे. आणि मनस्वी लक्ष्मण जाधव ही श्रीवर्धनची खेळाडू आहे. सिटी वडमारे ही कबड्डीपट्टू सुद्धा आहे. सोमजाई कृपा या संघाचं प्रतिनिधित्व करते. सर्व या खेळाडूंचं रायगड संघात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन या सर्व खेळाडूंचं. खरंच शिवतेज मित्रमंडळाचं मी आभार मान्य करतो, कारण की श्रीवर्धनमध्ये पहिल्यांदाच आट्यापाट्या खेळाडूंचं सत्कार करण्यात आला. त्याबद्दल आट्यापाट्या खेळाडूंकडून धन्यवाद बोलतो. धन्यवाद. चला, आता होणारा सामना शिवशंभ विरुद्ध संघर्षवीर. धनश्री डेकोरेटर हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. खूप झगडावं लागतंय, पराकाष्ठा करावी लागते यासाठी. सामन्याला सुरुवात झाली. चढाईसाठी गेलाय तो संघर्षवीर संघाचा अक्षय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर चढाई, खातं ओपन केलंय. बोनस +2